करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्याला कुठेही थांबायची गरज नाही आहे. जिथे आपण थांबतो तिथं बघा, प्रत्यक्षपणे लोक आपली इज्जत काढत असतात. तिथे आपल्याला लोक किंमतसुद्धा देत नाही. आपण आपल्या कार्यात बिझी असणं गरजेचं आहे. जिथे तिथं आपण थांबू, लोकांना वाटतं अरे या व्यक्तीला काहीच काम नाही आहे. परंतु प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना, नाती आपण एखाद्याला बघा, प्रत्यक्षात जर आपण विचार केला, सुंदर नातं कसं तयार होत असतं. कोणती नाती बघा प्रत्यक्षात आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करत असतं. आपल्यामध्ये फार गैरसमज होत असतात. पण एखाद्या वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला बोलत असते, आपण एखाद्या रस्त्यामध्ये आपण थांबलेलो असतो, कुणाची तरी वाट पाहत असतो. आपल्याला माहिती आहे की आपण या व्यक्तीची वाट पाहत आहोत, परंतु समोरून येणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला माहीत नसतं ना. त्यांना वाटतं की हा फक्त टाईमपाससाठीच फक्त उभा आहे किंवा टाईमपाससाठीच फक्त उभी आहे. आपल्याला जरी कोणी काही बोललं तरी बघा, आपण व्यवस्थितपणे ती परिस्थिती हाताळतो. समोरच्या व्यक्तीला आपण लगेच बघा बोलत नाही. यालाच तर म्हणतात खरं नातं ना. जर आपण बोललो असतो तर वाद झाला असता. म्हणून जिथे तुम्ही जाल तिथे थांबू नका. थांबण्याचा प्रयत्न केलात की बघा लोक आलीच, बरोबर की नाही. आपलंसं करण्यासाठी लोकांना बोलवावं लागत नाही. आपण जे बोलतो ते सत्य आणि मनापासून असणं गरजेचं आहे. आपल्या बोलण्यावर बघा प्रत्यक्षपणे लोक हजर राहिली पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो, मी जिथे उभा आहे ना तिथे लोकांची गर्दी असणं फार गरजेचं आहे. परंतु तू जिथे उभा आहेस तिथंच लोक तुझी इज्जत काढल्याशिवाय राहणार नाही. मग असं का? कारण आपल्या बोलण्या वागण्यामुळे. आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सुधारता आलं पाहिजे. आपण अजूनपर्यंत दुसऱ्यांच्या सावलीमध्ये बघा प्रत्यक्षात रस्ता शोधत असतो. पण कधीतरी आपली सावली दुसऱ्यांसाठी कधी उपयोगी पडली आहे का, याचा कधी विचार केला का? सावली बनवायची असेल तर बघा प्रत्यक्षात उन्हात उभं राहता आलं पाहिजे. तेव्हाच आपण दुसऱ्यांना सावली देऊ ना. आपण सावली शोधण्यासाठी दुसऱ्यांच्या आडोशाला उभं राहतो. बघा, प्रत्येक बोध हा आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कसं घ्यायचं हे आपल्यावर आहे. म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन काहीतरी शिकत असतो. आज बघा, आपण रस्त्यातून चालत जाताना कधीतरी आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की नाही, आपल्याकडे सुद्धा
फोर व्हीलर असली पाहिजे. पण त्या वाहनाची जी पुढची काच असते बघा, ती मोठी असते ना, आणि दोन साईडला बघा आरसा असतो. काचेतून आरपार दिसतं, पण आरशामधून आपला चेहरा बरोबर आपल्याला दिसत असतो. समोर म्हणजे भविष्य आहे, आरसे म्हणजे बघा आपलं वर्तमान आहे, आणि मागची काच म्हणजे आपला भूतकाळ आहे. लक्षात ठेवा, पुढे जायचं आहे. वाहन चालवताना सुद्धा बघा, जसं आपण दोन्ही मिररकडे म्हणजे आरशाकडे आपण पाहतो, समोर काचेतून आपण पाहत असतो आणि मागे बघा लक्ष देतो की नाही. मग तसंच आयुष्यात सुद्धा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्याकडे नक्कीच आपण पाहिलं पाहिजे. भूतकाळ विसरून जमणार नाही हो, आणि भविष्याचा विचार तर बघा कधीच करू नका. वर्तमान काळ आपला चांगला ठेवा ना. आपण बसल्या जागी उभं राहता बघा, उभं राहता क्षणी कुठला विचार, तर भविष्याचा विचार करत असतो. आज अनेक जण आपल्याला बघा बोलत राहिलेली आहेत, त्यांचं बोलणं आपण मनावर घेतलेलं आहे. जेव्हा आपण त्यांचं बोलणं ऐकलं, तेव्हा आपल्याला जाणीव झाली की आपण या जागी बघा उभं राहिलो, म्हणून त्यांचं बोलणं बघा आपल्याला ऐकायला मिळालं. जर आपण या ठिकाणी नसतो, तर आपल्याला हे बोलणं ऐकायला लागलं नसतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सहनच होईल असं नाही आहे. एकटं राहिलं तरी चालेल, पण जिथं तुम्ही जाल तिथे इज्जत मात्र घालवू नका. जिथं तुम्हाला इज्जत नाही आहे तिथं उभं राहू नका, आणि जिथे तुम्हाला इज्जत आहे तिथे मीपणा, अहंकार, अभिमान आणू नका. हे खरं प्रेम आहे, ही खरी ताकद आहे, आणि आता या क्षणाला ही खरी गरज आहे. म्हणून लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आपल्याला पचत नाही. आपल्याला खूप भूक लागलेली आहे, पण पोटामध्ये जेवढं राहील तेवढंच आपण खात असतो ना. मनाला शांतता, मनाला तृप्तता होईल तिथपर्यंत का मिळेल ते आपण खाल्लं. बघा, प्रत्यक्षात जेवढं होतं तेवढं खाल्लं तर ते पचण्यास आपल्याला जड होईल. म्हणून लक्षात ठेवा, तिथं सुद्धा आपली इज्जत घालवू नका. कोणी आपल्याला बघा प्रत्यक्षात बोलवायला आलं, कुणाची वाढदिवसाची पार्टी असते, कुणाचा कुठला कार्यक्रम असतो, त्यावेळी आपल्याला बोलवतात बघा, बरोबर की नाही. आपण जातो, पण तिथे गेल्यानंतर बघा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपली इज्जत जाते. मग असं का होतं? आपण विचार करतो, अरे माझ्यासोबत हे सुद्धा होते. जेवायच्या पंक्तीत बसलो, आपल्या पत्रावलीमध्ये 3 गुलाबजाम, बाकीच्यांच्यात 1 गुलाबजाम. लोक काय विचार करतील? बघण्याचा दृष्टिकोन बघा, भाग कसा दिलेला आहे. प्रत्येकाच्या पत्रावलीमध्ये एकच आहे ना, मग आपल्यामध्ये 3 का? या गोष्टीचा जर आपण विचार केला, जिथे जातो तिथे आपण हौर खौर मन करतो. तुम्ही नसाल, पण हा देह आहे, या देहाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. कसं राहता आलं पाहिजे,
कसं सर्वांसमोर बघा प्रत्यक्षपणे जेवण करता आलं पाहिजे. तिथे जर आपण हाऊर-खाऊर मन केला, जसं आपल्याला न मिळाल्यासारखं आपण वागत असतो, मग लोकंसुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपली इज्जत घालवत असतात. इज्जत कमवायला वेळ लागते हो. आपली इज्जत घालवायला वेळ लागत नाही. क्षणसुद्धा बघा प्रत्यक्षपणे निघून जातो तो. आज जर पाहायला गेलो ना, शब्दातून दुःख व्यक्त करता आलं असतं, तर अश्रूंची गरज भासली नसती. शब्द लोकं असे बोलतात ना, डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. परंतु सर्व काही शब्दात सुद्धा बघा आपल्याला सांगता येत नाहीये. म्हणून विचार करा. जिथं थांबायचं आहे, तिथं काळजीपूर्वक आणि सावधानतेने बघा प्रत्यक्षपणे उभं राहता आलं पाहिजे. आणि कार्य करायचं आहे, त्या कार्यासाठी तिथं उभं राहता आलं पाहिजे. एखाद्या वेळेला बघा समर्थांनी सुंदर भाग दिलाय. ज्या माणसामुळं आपल्याला बघा कंटाळा येतो आणि ती व्यक्ती आपल्याला समोर येऊन बघा प्रत्यक्षपणे भेटली, काय होईल हो? आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला पाहून आपल्याला बोर वाटेल. बोलणं तर सोडाच, कारण आपल्याला माहिती आहे ही व्यक्ती आली की बघा प्रत्यक्षपणे इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगते. काही त्यातल्या खरे असतात, काही खोटे असतात. आणि ते सांगता सांगता बघा आपल्याला सुद्धा अशा गोष्टी सांगून आपली सुद्धा इज्जत घालवतात. म्हणून आपल्या जीवनाचा आधार हा आपल्याला शोधता आला पाहिजे. कुठे थांबायचं, कसं थांबायचं, कधी थांबायचं, हे सुद्धा आपल्या आयुष्यात आपल्याला कळलं पाहिजे. एक प्रकारे आपण विचार करतो, सर्वांना सांगत असतो, परंतु सांगता सांगता बघा एखादी गोष्ट आपल्या मुखातून अशी येते की त्या शब्दातून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला लोक बोलत असतात. म्हणून प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. तो अर्थ जाणून घेतल्याशिवाय कुठलाही शब्द बोलू नकोस, जिथे आपली इज्जत जाईल. चार माणसं उभी आहेत आणि तिथे जर आपण काहीही बोलायला लागलो, इज्जत राहील का? जिथे आपल्याला बोलवलेलं नाही आणि तिथे जाऊन बघा भाषणं द्यायला लागलो, लोक ऐकून घेतील का? आणि ऐकून जरी घेतली तरी तुमची पाठ फिरल्यानंतर तुम्हाला ते बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमच्या असण्यानं किंवा नसण्यानं लोकांना कुठल्याही प्रकारे फरक पडणार नाही. फरक हा फक्त आपल्यालाच पडतो जेव्हा आपण त्या क्षणाला तिथे हजर होतो. म्हणून कुठल्याही वेळेला कधीही कोणीही न बोलवता जर तिथे आपण हजर राहिलो, काहीही बोलण्याचा प्रयत्न करत राहिलो, तर तिथे आपली इज्जत गेल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.